पहिल्यांदा मी इथं आल्यावर सर्वात प्रथम सर्वांना भेटून खूप छान वाटलं मला. 9001 चे 10 क्लॉजेस एवढेच माहित होते की त्याच्यामध्ये काय असतात, रिक्वायरमेंट्स काय आहेत. ईएमएस आणि ओशास बद्दल पूर्ण ब्लँक होते. फक्त एवढंच माहित होतं की त्याचे क्लॉज नंबर काय आहे, म्हणजे त्याचा नंबर 14,000 आणि 45,000 एवढंच माहित होतं. पण इथं आल्यानंतर ही कळालं मला त्याच्यामध्ये काही मोठं नाही आणि खूप अवघड काही नाही आहे, मी करू शकते ते. त्यामध्ये सेम ऍज 10 क्लॉजेस आहेत आणि त्याची रिक्वायरमेंट काय आहे ती खूप चांगल्या पद्धतीने मला सरांनी समजावून सांगितली. त्याच्यामध्ये माझी मनात भीती होती की मी करू शकते की नाही, करू शकते की नाही. तर पण तो मला 2 दिवसात कॉन्फिडन्स लेवल सरांनी दिलाय की नाही, मी माझ्या कंपनीमध्ये कम्प्लीट सक्सेसफुली विदिन 6 मंथ लागतील, मला थोडं कष्ट घ्यायला लागतील, मी घेईल. तर पण ते पूर्णपणे इम्प्लिमेंट करणारच. त्याच्यामध्ये मेन म्हणजे मला हे कळालं की ईएमएस ओशा जोपर्यंत आयएसओ होतं त्याच्यामध्ये कसं होतं की जर तुमचे एनसी झाले, काही कोणतीही गोष्ट अडली, बॅकलॉग आला, तर त्याच्यासाठी फक्त रिस्पॉन्सिबल आहे तो त्या प्रोसेसचा ओनर असायचा. पण याच्यामध्ये मला हे कळालं की ईएमएस ओशाज मध्ये कोणतीही एनसी आली तो ती एनसी डायरेक्टली मॅनेजमेंटला जाते, मॅनेजिंग डायरेक्टरला. त्याच्यामध्ये खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी येतात. आधी आपण क्यूएमएस सिस्टीम मध्ये कसं पाहत होतो की फक्त जे काय आपले फक्त इंटरनली कंपनीच्या आतमध्ये जे घडतंय फक्त डॉक्युमेंटेशन पाहत होतो. पण ईएमएस काय म्हणतं की एन्व्हायरमेंट ही बाहेरचं आहे. तुम्हाला एन्व्हायरमेंट तुम्ही आतलाही पाहणार, बाहेरचाही पाहणार. ओशाच काय सांगतं की तुम्ही हे सांगते की आतल्या माणसांची तर तुम्हाला काळजी घ्यायचीच आहे, पण अदर दॅन बाहेरच्या माणसांची पण काळजी घ्यायची, त्याच्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे. तर ती जी ही टोटल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती मॅनेजिंग डायरेक्टरची आहे की तो त्यांच्या कंपनीमध्ये कोणते रूल्स अँड रेग्युलेशन वापरतो, कोणते रूल्स अँड रेग्युलेशन इस्टॅब्लिश केलेले आहेत, प्रोसिजर्स एस्टॅब्लिश, आणि तो साइन अप पाहिजे त्यांच्याकडून की ते जे इस्टॅब्लिश केलेले आहेत ते त्यांनीच केलेले आहेत, त्यांना नो नाही. कारण की पुढे जाऊन कोणतीही एनसी आली तर ती फक्त त्याच्यावरतीच निर्भर राहील. त्या कंपनीमधला कोणताही एम्प्लॉई, प्रोसेस ऑनर त्यांना रिस्पॉन्सिबल राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये मला हे कळालं की भरपूर सारे ऍक्ट्स आहेत. If you enjoyed this, like, share, and hit the subscribe button.